दोन्ही हातात बांगडीवर सिंगल बांगडी आहे वेगळी बांगडी नाही एकच बांगडी असं देत माकावडला घड्याळ समजत नाही त्यांना कसा ह्यो पिंड हा ना दीपक चव्हाण बुवाचो दिसण्यान बोलण्यान आणि वागण्यान तुमका दीपक चव्हाण बुवाच दिसतले ऐला गेला पण दिसूच नाही सगळ्यात महत्वाचा त्यामुळे फालतूची बडबड या मुखात न होणार आहे भगवंताचं नामस्मरण जास्तीत जास्त होणार मला एक तुम्ही गोष्ट सांगा आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत कशासाठी आलोय तुम्हाला त्यातनं काहीतरी ज्ञान मिळावं मंडळांचा काय 7,000 रुपये दिले निरोध बरोबर एक नंबर लावा आजची रात्र असावं आम्ही उद्या तुम्ही तुमच्या घरात आम्ही आमच्या घरात पण या भजनांना तुम्ही काय शिकलात फक्त भजन घेऊन गेलात का फक्त थ्रिलरपणा घेऊन गेलात का गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे सत्यनारायणाच्या पूजेसमोर आपण काय बोललं पाहिजे यालाही काही तारतम्य आहे आज खरोखर मी स्वतः पेशेने शिक्षक आहे टीचर पुस्तके शिक्षक आहे आणि सत्यनारायण पूजेला महाप्रसाद आपण जेव्हा बनवतो आपल्याला एवढाच दिला जातो एवढा देऊ शकतात भातासारखा आपण खाऊ शकतो तीर्थ आवडतं म्हणून पेलोभर आपण पिऊ शकतो तांबेभर पण पिऊ शकतो पण एवढाच तीर्थ आणि एवढंच प्रसाद कशा कसता सांगतलास माका हा ह्या माहिती वया नुसतं पेटवू नको भजनाची वाट व्हायला लागली जर उरल्या नमस्कार हा त्या पेटून तुम्ही धगवला असा दिवाळी तुम्ही तो उजळून वया दिव्यासारखा ज्योती पण दिव लावून गेल्या दीप्ती पण दिव लावून गेल्या पण तुम्ही त्या भजनात पेटून त्याला विजून टाकला काय बरोबर आहे मुलांनो ज्योतीचा अर्थ काय दिवो दीप्तीचा अर्थ काय दिवो या भजनाचा दिवा आपल्या मुखांना लागला गेला पाहिजे म्हणून परमेश्वराने या गळ्यामध्ये सरस्वती आपल्याला दिली आहे मुद्दा होता एवढंच तीर्थ आणि एवढाच प्रसाद खा त्याचं कारण असं आहे की ते प्राशन केल्यावरती त्याचं रूपांतर कुठेही मलमूत्रात होऊ नये इतकं त्याची खबरदारी घेतली जाते त्याच्या समोर आपण काय बोललं पाहिजे याची खबरदारी आपल्या सगळ्यांची तितकं आपण बोलू नाही शकलो निदान ते भजन टिकवता येणं पाहिजे आपली कोकण म्हणून आपण मिरवतोय पण त्या कोकणाच्या भजनाची कुठेतरी वाट लागली आहे ती भजनाची संस्कृती टिकली पाहिजे प्रार्थना भजन रूपावली शिस्तबद्ध होणं गरजेचे थोडीशी करमणूक होणं गरजेचं आहे पण इतकंही नाही शेवटी वाच कोणाचा मी कोणाची पतवंडा कदम बुवांचं वारसं घेऊन आम्ही हय पेटीवर बसलाव कशात बसलाव तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन करू असा दे मगाशी मी बोलले जास्त नाही बोलले थोडंसंच बोलले पण त्या पुरेपूर मनापासून बोलण्याचा प्रयत्न केले मालवणी चुकला काय माझा काही परत ताच एकदाचं भजन धगून टाका तुम्ही म्हणजे तुम्ही पण मोकळे युट्यूब वाले पण मोकळे आम्ही पण मोकळे बरोबर की नाही दादांनो परत तुमच्या मगाशी मनापासून आभार मानायचे राहून गेले बरं दादांनो माई बरोबर आहे तुमचं ना क्रॅक बी काय पडलो नाही ना असंच आपल्या गंमत केले या चांगली गोष्ट मगाशी बुवांनी म्हटले बुवांच्या अंगात दिला की काय बुवांनी हलवून टाकले बुवा मी हलवून टाकले पण तुम्ही हल्लास जय हिंद जय महाराष्ट्र बोलल्यावर परत कोणी मुद्द्यावर येलास असं असतं काय कधी प्रस्ताव जय हिंद जय महाराष्ट्र बोललो तर आपलं भाषण त्या ठिकाणी समाप्त मी हलवले याबरोबर हल्ल्य आता सगळे शांत कित्याक राहुलास मी खरा हात लिहून काढलाय आणि तुमच्या समोर मुद्दा मांडलं पटला तर टाळ्या वाजवा नाही पटला तर गप रहा
बाई फाटक्यांची फॅशन पण मगाशी बुवांनी लई काढली. मी हल्ली काय ती फाटके कपडे घातला आपण की त्याला डिमांड असता, लोक फॅशन म्हणून आपल्याकडे बघतात. पण हल्ली ना मी बघतोय काही बायकांचे ब्लाऊज पण तसेच असतात. हाय खिडक्यो ग्रिल बसवलेली या होय ना बुवानू. बुवांग पटला बुवांकडे असते माडे नाही खरा पेटीची शंभर घेऊन सांगते. असा नाही, आपली संस्कृती आपण जपणं गरजेचं आहे. मग ते दिसण्यात न असो, पेहरावात न असो, बोलण्यात न असो. कारण ही आज लहान मुलं तेच शिकणार आहेत जे मी आज गाणार आहे, जे मी बोलणार आहे. आज मी जर फालतूगिरी केली तर मुलं उद्या त्याच वळणावर जाणार आहेत. नवीन पिढी घडवणं हे आपल्या सारख्यांच्या हातात आहे. बाहेरचा समाज आपल्या विरार सुधारवायला येणार नाहीये. असो, मगाशी मी मंडळाचे आभार मानायचे राहून गेले, दिलगिरी व्यक्त करते. पण मुद्दामून मी आभार मानायचे ठेवलंय नाही. तुमच्यासाठी शेर तयार होते, शेर सादर करतोय. आई भवानीची लेकरं आम्ही, आई भवानीची लेकरं आम्ही, मराठांचं बळ मनगटी. आई भवानीची लेकरं आम्ही, मराठांचं बळ मनगटी. जिल्हानी दर्शन सोसायटीची सदैव राहो, कायमशी जयतुली, कायमशी जयतुली. मंडळाचे आभार मानून तितके कमी होतो. आज मंडळात दुसरं पण कायम ठेवलेली असतं, ऑर्केस्ट्रा. तसं ऑर्केस्ट्रा झालं होय. बुवांग काय सकाळपर्यंत चिठ्ठी येले, बुवा सकाळची भुपाळी जनगण मला सगळं आळस करते. तुमका शाळेत जायची गरज नाही रे, दप्तर घेऊन हयात बसनस. बुवा सगळं तुमका दाखवतलो काय, वंदे मातरम, प्रार्थना, भुपाळी. तर आपण जे सादर करणार तर तुम्हाला काही ना काही भेटलं पाहिजे. जे थोर पुरुष गेले महाराष्ट्रातले असं नाही म्हणता येणार, पण ते पूर्ण विश्वात ज्यांचं नाव राहिलं, अजरामर होऊन गेलं, ते म्हणजे अखंड हिंदुस्थानाचं दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज. आज ते छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जे संस्कार आहेत, ते शिकवण आहे, ते घेऊन जातो का पुढे? आज महाराजांनी आपल्या परस्त्रीला किंवा परक्या बाईला कधीही नजर वर करून बघितले नाही किंवा बोलले नाही. आज आपण सुद्धा तसंच कुठेतरी वागलं पाहिजे. आपल्या समोर कोण आहे, काय आहे, तो सगळा आदर्श हा महाराजांचा आपल्यामध्ये उतरायला पाहिजे. तर आणि थर आपण करे सच्चे मावळे. मरण जरी आला तरी ते सदा, मरण जरी आला तरी ते सदा ऐटीत असावं. फक्त इच्छा एकच, पुढच्या 7 जन्मी सुद्धा आपला दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच असावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमी म्हणे. दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमी म्हणे. एक त्याला गळावळे, एक त्याला गळावळे, एक त्याला गळावळे, एक त्याला गळावळे, एक त्याला गळावळे. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमी म्हणे. दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमी म्हणे. एक त्याला गळावळे, एक त्याला गळावळे, एक त्याला गळावळे.
राजधानीवरती त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान. त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. माझ्या अलिबागचा गुलाबा किल्ला, गुलाबा किल्ला, गुलाबा किल्ला. माझ्या अलिबागचा गुलाबा किल्ला, गुलाबा किल्ला, गुलाबा किल्ला. माझ्या अलिबागचा गुलाबा किल्ला, माझ्या अलिबागचा गुलाबा किल्ला. त्याने गाजविला, गाजविला, गाजविला रायगड किल्ला. त्याने गाजविला, गाजविला, गाजविला रायगड किल्ला. आणि आमच्या मावशीलाही काही ना काही बोललेली. उमेश राणे, देवेश टके यांच्याकडून आई बोलण्याची सोसायटीवर का, कारण टेरेसवर ठेवलेले आहे म्हणून. जीवदानी दर्शन सोसायटीवर माझं भरून आलं उरा, माझं भरून आलं उरा. जपलेल्या जनसमुदायासाठी, या जनसागरासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुमच्यामुळे आज हे सगळं गायला आव्हान मिळतंय. एकच खंत आहे की आपले कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांचं कौतुक कोणी केले नाही. आता करूया. मराठमोळा शूर मर्दाने हक्क दिला जगण्याचा. मराठमोळा शूर मर्दाने हक्क दिला जगण्याचा, अहो जगण्याचा, अहो जगण्याचा. बाळासाहेब ठाकरे साक्षात या महाराष्ट्राचा. मराठमोळ्या शूर मर्दाने हक्क दिला जगण्याचा. मराठमोळ्या शूर मर्दाने
निंदकाच घर जसा असावं शेजारी हो बुवा तुम्ही बोललात थोडा तर मी नाही बोलायचंय कारण पिंड कसं नाही आहे. निंदकाच घर जसा असावं शेजारी हो निंदकाच घर जसा असावं शेजारी अशी तुमची बुवागिरी विसे निंदकाच घर जसा असावं शेजारी अशी तुमची बुवागिरी अशी तुमची बुवागिरी ये सवय नाही बाई 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 तुमची बुवागिरी ये सवय नाही बाई निंदकाच घर जसा असावं शेजारी निंदकाच घर जसा असावं शेजारी अशी तुमची बुवागिरी अशी तुमची बुवागिरी अजून बराच मटेरियल हा लागला तर काढता येईल. काढतो सा दिवाळीची बाकी होत. संजय नारकवा आता कसं पेट काढता येतो बोल माका पण हरिदुरी करू घेता पण इज्जत देऊची माका शिकवल्या ना बापसान माझ्या पण येस गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट तसलं जा त्याच्यामुळे आता हरिदुरी निघता नाही तर माझ्या तोंडात ना कधी हरिदुरी निघणार नाही असं दे सफेद छान मालवणी नुसता मालवणी म्हणून असं हलवला म्हणजे झाला नाही. मालवणीची संस्कृती माहिती होई. मालवणात काय पिकता काय शिजता काय बोलला जाता एवढंच नको फक्त बरोबर ना. कोकणात काय असा कोकणातली लोक कशी होत कोकण कसं दिसता या सगळा तुमका आता या खजिन्यात गावतला. माझ्या मालवणी मुलखाची कशाक नाही
गाणं पण बोलू घेऊ. माझ्या मालवणी मुलकाची कशाक नाही सवय. माझ्या मालवणी मुलकाची कशाक नाही सवय. संघर्षी तो स्वर्ग, संघर्षी तो स्वर्ग, माझ तुझे कशोपणा. माझ्या मालवणी मुलकाची कशाक नाही सवय. माझ्या मालवणी मुलकाची कशाक नाही सवय. माझी मालवणी माणसा, कशी माझी मालवणी माणसा. नाचरे बाईची झुमकी कणसा, नाचरे बाईची झुमकी कणसा. बघाडी सगळी आपली मालवणी लोकं काय बसली आहेत. घरादाराचा विचार नाही हा. सकाळी जाऊचा कामार किंवा डबो बनवूचो. सकाळी पाणी काय 24 तास असता. कसं काय पाणी 24 तास असतं की टायमिंगवर असतात? टायमिंगवर असतात. रात्री 9:30 असता काय. बाकी या एक बरा अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार एका मतात रमतो. आमच्या बदलापुरात तसं नाही. माका खंता या गोष्टीची. अध्यक्षाचं तोंड एकीकडे, सेक्रेटरीचं एकीकडे, खजिनदाराचं एकीकडे. धुडूर आणि मारामारी पलवीच काय असता तुमच्याकडे. अशी चांगली गुन्हा गोविंदा नांदा दर वर्षात आमची गाडी ठेवा आणि मनोरंजन करता लाव. चांगली गोष्ट. अशीच नांदत राहा वर्षानुवर्षे. सुप्रिया शिंदे रडू नको बाळा पाण्याला जाते. बाबा तू लक्षात ठेवा काय काय फरमाईश दिल्या मी बोलतोय. बुवा असं नाही मधी नाही करायचं दादा. बुवानी गेल्यावर आपलं छंद नाही होतो. म्हणता मधी पण जाणं चव्हाण मुलांचा चेंडू आहे. असंच कसं मध्ये काय पण होती. माझ्या लक्षात नाही आता आम्ही नाही कसं वागतोय. आधीच सांगितलं बघा कशी माझी मालवणी माणसा, बघा कशी माझी मालवणी माणसा. नाचरे बाईची झुमकी कणसा, नाचरे बाईची झुमकी कणसा. तोंडात आमच्या रसाळ वाणी, तोंडात आमच्या रसाळ वाणी. स्वभावात सुद्धा लई लई, स्वभावात सुद्धा लई लई कुणी. आपली मालवणी माणसं खरी ओळखूची. परवांकडे लाईट गेली तर बाजूच्या तत्वांना विचारते काय तुमची लाईट. हा तुमची लाईट गेली ते म्हणते होय माझी गेली तरी त्यांना ओळखत नाही. सावकांना विचारते काय तुमच्याकडे लाईट. 2-3 घरांना जेव्हा विचारते तेव्हा यांना समजतं की खरोखर लाईट गेलेली. हा अशी आपली भोळी आपली मालवणी माणसं. या मालवणी माणसांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाते. त्यांच्या गोड स्वभावासाठी जोरदार टाळ्या होऊन जाते. हो बुवा अशी चांगल्या गोष्टी पण सांगायच्या असतात मालवणच्या. तुम्ही खाईत नाही मी काय करू आता. मी जन्मल्यापासूनच असा असेल. बुवा घरी गेलाय आता. बुवांच्या घरी काय सुकडे होत नाही एकदम जेवताच या वागी काय आपडे आपडे की सगळं वेळीव घालून घालवतात. किती वेळ येतो बघलास रे बाबा माझ्या. माका केस खरी घालून वेळ
नाही बघा कशी इसकटली आहेत माझी केस इसकटली आहेत ना बुवांनो हाय व्हिडिओ होय पाठसून वेळच होईल बुवाकडे बुवा तो वेळ थोडं जेवण बनवा घराकडे आणि जेव्हा पोटभर तुमचा पण पोट मिळेल तोंडात आमच्या रसाळ वाणी तोंडात आमच्या रसाळ वाणी स्वभाव सुधा लई लई गुणी स्वभाव सुधा लई लई गुणी व्यसनाचा सोडून देतील व्यसनाचा सोडून देतील मोठ्या मनाची उदारा माझ्या बालवाडी उलवानी कशात नाही जेवणा खावण्याची सोय नाही असा जेवणा खावण्याची सोय नाही असा पुऱ्या दुनियेत खायचं नसा पुऱ्या दुनियेत खायचं वाडे साबोतीचं भंगा आणि मागाशी चायनीज खायलीच तर लय सगळे बुवानू चायनीज पेक्षा वड्याकडे सांगूचे साबुत एवढा चांगला या बुवाच प्रचार करतो तो एक चायनीज चायनीजचा सरस्वतीची शपथ मी खाल्ली नाही आता आवडता यो खाता त्याच्या पॉइंट काही बोलायचं नाही आपण हा प्रचार सुद्धा थांबवला पाहिजे माझी राजापूर डबलवाडी होती तेव्हा तिथे एक राजकारणी आलेले त्यांनी सांगितलं ते अक्षरशः भयावह होतं त्यांनी काय सांगितलं बुवा फक्त राजापूर 1.5 लाख नेपाळ्यांना पोहोचतंय किती 1.5 लाख भजनात नाही ह्याचा प्रसार होणं गरजेचं आहे नुसता घराकडे बायको गेली तुम्ही जावा झोप या नको बरोबर की नाही आपल्या कोकणात काय चाललंय आज विरारला हो आता मी येत होता हायवे रोड आहे सगळं सगळी गुजराती नावाची दुकाना काठियावाडी आवनी ताव काय हाता विरार म्हणता ना कोकण हा कोकणात सून मधली माणसं इली कशी खंड आहे ना आपली ती आपलं कोकण वाढू नये कोणीतरी आपण चायनीजचा प्रसार हा थांबवला पाहिजे जेणेकरून जो 1.5 लाख नेपाळ्यांना आज कुठेतरी राजापूर पोहोचतोय तो शून्यावरती यायला पाहिजे तर आपण खरे कोकणवासी जेव्हा खावण्याची सोय नाही असा जेव्हा खावण्याची सोय नाही असा पुऱ्या दुनियेत खायचं नसा पुऱ्या दुनियेत खायचं नसा वाडे साबोतीचं भंगा पाटा वाडे साबोतीचं भंगा पाटा शेजारी बघता शेजारीची पाट शेजारी बघता ते पाठी बघत त्याचा मला विचारायचं रविवार असता आपल्या घरवाली बिचारी जा काही शिजवला तर मुकाट्याने खायचं की नाही ते काय म्हणते गो कधीही खागा वाटतं आज पटला त्यांना तुमच्या घरवाले कोण सांगा बघा तुम्ही ना बघा पटला त्यांचा काय गो कधी आज साबुतीने वड्याचं भेट केले मला दिसता तू किती केलं तरी तुझ्या हातात ती चव नाही तर वेगळंच लागतं काय का अशी आपली कोकणातली माणसं असं ते शेजारी बघता शेजारीची पाट शेजारी बघता शेजारीची पाट
भजनांची रंगधारा फलकारी, भजनांची रंगधारा फलकारी. गावागावात वाडी तुवालई भारी, गावागावात वाडी तुवालई भारी. बाई दाखवती आपली हुशारी, बाई दाखवती आपली हुशारी. काय काय दुवाची ती दादागिरी, काय काय दुवाची ती दादागिरी. आपल्या गावागावात वाडीत भजनांचा कॉम्पिटिशन लागतं. कसला भजनांचा? दिवाळी गणपती जर आपल्या घरात कोणी बुवा नसलो आणि शेजारच्या घरात बुवा तयार झालं की याला पूर्ण लागतं. पहिला तू जाऊन काहीतरी भजन शिक, दुसरा सांगतो बाबा तू भगवान शिक. का? कारण आपल्या कोकणात ती तळमळ आहे, भजन शिका भजन का. माझ्या घरात बुवा व्हायला पाहिजे आणि बुवा झाली की आमच्या दुसरे बुवांसारखे पण त्यांना सुधरवून आम्ही असावं अशी बुवा पण तयार करताना आम्ही. भजनाची संस्कृती काय ही टिकूची कशी असता, प्रार्थना भजन रूपाने किती वेळ गावची असता या सगळं शिकवताना. म्हणून माझा क्लास उघडलेला पांडुका तेव्हा शिकवण उमेश लाड. आई म्हणून घ्या, आई माझी मायेचे सागर. प्रज्ञा प्रकाश कदम, कदमीबाई अलिबागचा किल्ला परत येऊ द्या. बरं अरे बापरे लक्ष नाही माझं. उमेश लाड, देवेश टकले, विकास प्रभुलकर, राजसाहेब ठाकरे यांच्यावर गाणं नक्की येणार आहे माझ्या लक्षात. सुप्रिया शिंदे आहे. माननीय चव्हाण बुवांचं प्रसिद्ध गझल मुंबईचे या रक्षण करण्या घ्या संदेश मेस्त्री यांच्याकडून देवगड होते नक्की येणार. आम्ही कुठलीही डबल करी त्यांच्या त्या गजराशिवाय आम्ही नाही गात. गजराची शेवटी नक्की येणार. काय काय बुवांची ती दादागिरी, काय काय बुवांची ती दादागिरी. याद आणखी खरी मजा, याद आणखी खरी मजा, काही काल तशा उन्हाळा. सणासुदा माझ्या कोकणात मजा, सणासुदा माझ्या कोकणात मजा. चक्रे कमळे का मालवणी खाजा, चक्रे कमळे का मालवणी खाजा. खडखड्या लाडवाची चवच न्यारी, खडखड्या लाडवाची चवच न्यारी. नागा रुपा किलो मुसलमान भारी, नागा रुपा किलो मुसलमान भारी. आपल्या कोकणात सुद्धा साखरवाडी करून मुंबईत येतात ना तेव्हा त्यांची ठरलेली भेट असतात. काय असतं सांगा बघू. या खाज्याचं पाकिट, खडखडे लाडू आणि सासू देखील मग कोकमा बिकवा. घरात काय लाडूचा असला मच्छी बिच्छी त्याच्यासाठी. पण जे पाकिट असतं ना खाज्याचं खडखड्या लाडवाचं त्याच्यात आशीर्वाद असतो त्या घरच्या आईचा, त्या घरच्या माऊलीचा आणि तो असतो म्हणून आपण सुखा समाधानाने आपला संसार करत असतो.
कडकडे लागले. मी का मग तुझ्याकडचं भजन बघूया. दुसरे एक विचारते तुझ्याकडे काय या, तर म्हणतोय माझ्याकडे चिवडो. भगवान म्हणतोय मग रवान दे, नंतर बघूया. तिसरे एक विचारते बाबा तुझ्याकडे आज काय या भजना, तो म्हणतो माझ्याकडे बाबा उसळे पावा. बुवा म्हणतो बाकीच्या रोडे पडे याच्याकडे भजन करा आणि माझा पोट भरेल. मिसळपाव खाल्ले मी भरपूर भजना करून, फक्त डबल गाडी करून बारीक नाही झाले जागरण करून. बरोबर हा. अरे उसळपाव खातो काही काही लोक. आणि मग पुढे काय होता बघा. खडखड्या लाडवाची चवच न्यारी, खडखड्या लाडवाची चवच न्यारी. नावा रुपा किलो उसळपाव भारी, नावा रुपा किलो उसळपाव भारी. देवरात मानकरी गाडी पुजारी, देवरात मानकरी गाडी पुजारी. आपल्या घरात या किंवा मुंबईमध्ये आपण सुख समाधानाने आपलं आयुष्य जगतोय. आज बघा आपण विरारला राहताय तुम्ही लोक. आज तुमच्यातला कोण ना कोण हा सर्व्हिस साठी चर्चेला असेल, सीएसटीला असेल. सकाळची ठरलेली लोकल असतात ते बिचारे पकडतात, कामाला जातात, पहिलं खैना परत रात्री कधी घरात येतात. माका सांगा हे सगळं प्रवास आणि ह्या सगळं आयुष्य व्यवस्थित आणि सुख समाधानाने आपण कशामुळे जगताव. कारण गावची ग्रामदैवत, गावची कुलदैवत आपल्या सायावरती असते. आपल्या घरातला कुळाचार हा सदैव आपल्या पाठीशी असतो. म्हणून आपण या पृथ्वीवरती या समाजामध्ये मान वरती करून व्यवस्थित सुख समाधानाचं आयुष्य जगत असतो. आपण सर्वांनी आपल्या कुळाचारासाठी जोरदार टाळ्या वाजवूया, आपल्या घराण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. मोठी आमच्या देवाची देवळा, मोठी आमच्या देवाची देवळा. काना काना नाची पुरा, काना काना नाची सांभाळती. देवळात मानकरी गाडी पुजारी, देवळात मानकरी गाडी पुजारी. चव्हाण पुजारी मोठी मानकरी, गाडीचं मान दिलं देवळाच्या मानकऱ्यांचं. काय देव प्रवेश होता तुमचा असं वाईट असं काय. देवळात मानकरी गाडी पुजारी, देवळात मानकरी गाडी पुजारी. चव्हाण पुजारी मोठी मानकरी, चव्हाण पुजारी मोठी मानकरी.
बदनाम केल्या नाही अत्याचाराला बदनाम केल्या नाही अत्याचाराला आपल्या कोकणामध्ये अशी तुम्हाला केस शोधून दिसणार नाही की एका महिलेवरती एक जणांनी किंवा अनेक जणांनी अत्याचार केले. आपल्या कोकणामध्ये असं दिसणार नाही की आपल्या सुनेला मूल होत नाही म्हणून तिला माहेरी पाठवण्यात आलंय. हुंडाबळी आपल्या कोकणात दिला जात नाही. इतकं थोर आपलं कोकण आहे आणि ही कोकणची संस्कृती जपानी इतकी कमी आहे हो. आपण हल्ली एक एक संस्कृती कमी करत चाललोय आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आपल्या घरामध्ये प्रत्येक स्त्रीला पुढाकार दिला जातो. तिला प्रवर्तन क्षेत्रात पुढे जाण्याची संधी दिली जाते आणि कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार हे जपले जातात. अभिमान आहे मला माझ्या कोकणाचा माझ्या मालवणाचा आणि या भाषेचा. शिवरायांचे आम्ही चाकरा शिवरायांचे आम्ही चाकरा काय माणसांचे है मोठा लागला काय माणसांचे है मोठा लागला कैकी बाई एका आई समाना कैकी बाई एका आई समाना बदनाम केल्या नाही अत्याचाराला बदनाम केल्या नाही अत्याचाराला कोकणाची संस्कृती माझ्या कोकणाची संस्कृती इकडं जपता संस्कारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना साथ घाली बंधू भगिनींना काळ फुलती Hey!
रात्रीच्या बाजारी भेटला रात्री बाजारी भेटला मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते तुझ्या डोळी बडी भरली गावडे तुझा कृष्ण मुरारी नंद किशोरा नको सोडू धरलेला हात सोड जाऊ दे विकळ्यावरून कान्हा रे जाऊ दे विकळ्यावरून तुझी थट्टा तुझी मस्ती श्रीहरी तुझी थट्टा तुझी ढोलकी तमाशात लावली जाते. कशात? हा, तमाशावाल्यांनी जर पखवाज लावची सुरुवात केलेली तर मी भजनात ढोलकी लावतले. बरोबर की चुकीचा? माझ्या भजनात
दुसऱ्यांचा स्थान नाही. वारकरी म्हणजे वारकरी. बघा काही जास्त तबलो बसून पेटवलं याला काहीच काहीतरी काहीच पेटव त्याचं फूट नाही. त्याला बक्षीस दिलाच नाही. काय करू भजन जाऊ किती वाजले 2 वाजले परत तुला गणित दिली एक नंबर. हो, काही वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या मुंबईवरती जो काही आतंकवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये कित्येक नागरिक आपले मरण पावले. कित्येक पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या प्राणांचं बलिदान द्यावे लागलं आणि त्या सर्वांसाठी श्रद्धांजली म्हणून बुवांनी एक गजर बांधला आणि त्या गजराचं महती, त्या गजराची महती इतकी थोर की तो गजर थेट अमेरिकेत जाऊन भिडला. तिथल्या लोकांचे अभिप्राय आले की बुवांनी जो गजर बांधला अक्षरशः आम्ही अजूनही ऐकतो, आमच्या अंगावरती शहारे येतात. असा गजर पुन्हा होणे नाही, असा गजर पुन्हा होणे नाही. आणि हा गजर मी आपल्या सर्वांसमोर सादर करते. बघा रसिक प्रेक्षक हो, तेव्हा पोलिसांनी किंवा जे आपले जवान होते त्यांनी जर आपल्या जीवाचं बलिदान दिलं नसतं, त्या जीवाची आहुती लावली नसती, तर आज आपण या ठिकाणी दिवाळी साजरी करत नाही राहिलो असतो. तर या गजराच्या शेवटी या गजराचा मान आणि त्या शहीदांचा मान म्हणून आपण श्रद्धांजली दिली जाते. आणि ती श्रद्धांजली आपल्या सर्वांकडून मला ही अपेक्षित आहे. आपण सर्वांनी गजराच्या समाप्तीवेळी उभं राहून सलामी द्यायची आहे आणि त्या सर्वांना विनम्र अभिवादन करायचं. गजर घेते. शही जवानलो शूरवीरालो तुम्हा लाख लाख सलाम स्वाभिमानी वीरा
माणूस हा फसलो जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी नाम मोठा अक्षर खोटा नाम मोठा अक्षर खोटा किसको रसको अरे किसको रसको अंधार दिव्याचा अंधार दिव्याचा माझ्या आजोबांचा भजन सम्राट कैलासवासी श्री काशीनाथ परमेश्वराचा उल्लेख वाटला बसवा शिवतांडव सादर करण्याचा एक प्रयत्न करतो. पार्वतीपति शिवाराज
शिवाजी महाराज युद्धाला चालले आणि त्यांचे घोडे कसे चालले असतील? विजय असो